शेतात जर चुकून मामांची मेंढर आली तर अजिबात त्याला दगडी मारू, हाणून लावू, मेंढक्यांना उलट सुलट बोलू. ती मेंढकी बिचारी तुम्हाला एका शब्दानं परत रिटर्न नाही बोलणार, पण मामांचा कृपा आशीर्वाद त्याच्या विरोधात मिळाल्याशिवाय राहणार नाही शब्द आहे मामांचा. आणि मामाने जाताना सांगितलं होतं, ऐका रे, जोपर्यंत सांभाळणं होतंय तोपर्यंत माझ्या धनगराची मेंढर सांभाळा. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय मेंढर आम्हाला सांभाळणं होत नाही, त्या दिवशी माझ्या आत्मापुराच्या मळात माझी मेंढर सोडून द्या. ह्यो बाळू धनगर नाही, माळावरचा प्रत्येक दगड माझ्या मेंढराची राखण केल्याशिवाय राहणार नाही. उगाच देवावतारी पुरुष म्हणत होते, सगळ्यावर सत्ता होती मामांची, सगळ्यावर. निसर्गावर सत्ता होती, पशूंवर सत्ता होती, माणसांवर सत्ता होती मामांची. तुम्ही म्हणाल कशी, तेच सांगतो. निसर्गावर सुद्धा सत्ता होती मामांची. उन्हाळ्यात पाऊस पडला होता मामांनी, ऐन उन्हाळ्यात जमिनीमधनं पैसे काढलं होतं मामांनी, एवढी ताकद होती मामांची. हे तुम्हाला प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून नुसतं वरचीवर सांगून जात. निसर्गावर कशी सत्ता होती ऐका. त्या शेतमालक तिथपर्यंत आला मामाला, हे धनगरा मेंढरा बाजूला काढ, कुणाला विचारून मामाला आलीस बाबा. एकतर असला दुष्काळ पडला आणि असल्या दुष्काळात झाडं राहिली नाही, ती झाडं तू डावतो कुशात, तुला काय कळतं बिळतं की नाही. मामाला बोललाची बोलला, मेंढ्यांना बोलला तू. मेंढ्यांना शिवीगाळ केलेली मामाला सहनच झाली नाही. मामानं सांगितलं, हे शेतकऱ्या, अरे नेमकं झालंय किती नुकसान तुझं. ह्यो बाळू धनगर तुझं सगळं भरून देईल, मला बोललास मान्य आहे, तिथपर्यंत सहन करीन, पण माझ्या मेंढ्यांना बोललेलं अजिबात सहन करणार नाही. तुझं नुकसान किती झाले ते भरून देईन, सांग. त्यानं सांगितलं, तूच लोकांची मेंढर राखतो, तू काय नुकसान भरून देणार माझं. कुणाला? मामांना शब्द आहे त्या शेतकऱ्याचे. बरं, तू काय भरून देणार? तूच लोकांची मेंढर राखण्यासाठी आलास, काय भरून देणार? त्यानं मामांनी सांगितलं, आहे तुझं आहे तेवढं नुकसान भरून देतो, फक्त सांग. थोडी बाचाबाची झाली, तो शेतकरी तिथनं निघून गेला. सायंकाळची वेळ झाली, त्या शेतकऱ्याच्या दारातच मामांना घरी जायला रस्ता होता मेंढर घेऊन जाण्याचा. आणि त्या शेतकऱ्यानं नुकतीच ज्वारीचं पीक केलं होतं आणि कणसं दारात आणून टाकली होती. आणि संध्याकाळी ती मळणीचं काम, म्हणजे आता हालर आलो, ते पूर्वी कसं असायचं, ते मळायचं, मग ते पाकडायचं, मग ते चांगलं चांगलं धान्य, अशी पूर्वीचा काळ. आता सगळी संस्कृती या मनाचा बोवा आहे. निश्चित बदलू द्या, जग बदललं तरी काही अडचण नाही, पण आपली संस्कृती बदलू देऊ. पूर्वीचा काळ होता, पूर्वी जर घरात कार्यक्रम असला तर बाईच्या बायका पैसा नाचायला आणायच्या आणि घरातल्या बायकांनी स्वयंपाक करायचा. असंच होतं का? असंच होतं का? जागरणाचा होतं नाही, खेळ असतो की नाही, असतं की नाही. हे कसं असायचं, तुम्ही पैसे देऊन बाहेर आणायचं. आता बदलला जमाना, किती सुशिक्षित झाला. आता स्वयंपाकाला पैसे देऊन बाहेर, आणि घरातली लग्नाच्या वरात तर एवढा डोंबळा झालाय आता, गरिबी नसत्यात. ही संस्कृती नाही आपली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली माणसात आपण धर्म जपला पाहिजे, आपल्या हातात आहे. कुठेही धर्म, किती संस्कृती बदलली आहे का, आता सांगूनच जात. पूर्वी पाणी आणायला जायचं म्हणलं तर कुठं जाऊ लागायचं महिला मंडळ पूर्वी. आजी तुमच्या काळात कुठे गेले? आजी, हा तुमच्या काळात विहिरीला आण असायचा, शेंगायचं पाणी, बरं तिथं बी हाना आणि हे काय का तेव्हा माझा नंबर तुझा नंबर माझा नंबर ह्याच्यातच तास लागायचा. बरं नंबर आल्यावर तिथनं ती हांड्या घ्यायचा आणि ते पुन्हा घेऊन घरी यायचं. हळूहळू जमाना बदलला, संस्कृती बदलली. गावात कुठंतरी एक हापसा आला शासनाचा आणि मग ते सगळ्यांनी मिळून नंबरला लावायचं, पाणी हापसायचं, तिथनं उचलायचं, घरात नाही. हळूहळू काळ बदलला. प्रत्येकाच्या अशा 4-5 घरात मिळून एक ती शासनाचं ते जलस्वराज्याची स्कीम आली, प्रत्येकाच्या 4-5 घरात मिळून एक ते पाण्याचा पंप आला आणि तिथनं पाणी प्रत्येकानं. पुन्हा बदलला जमाना, प्रत्येकाच्या दारात नळ आला. आता काय लय अवघड झालं का? नळाला हांडा लावायचा, उचलायचा. यांनी पुन्हा तिथं डोकं लावलं, नळाला नळी लावली, नळीच घरात नाही, डायरेक्ट हांडा भरायला नळी कुठं? घरात. आता काय फक्त हांडा उचलायचा, किचनवर ठेवायचा, एवढाच काम राहिला का? पुन्हा या बिचारीनं पुन्हा नळी तिथपर्यंत दिली. कुठं? त्यांना सांगितलं नळी घेऊन या, मोठी नळी लागते आपल्याला. नळी लावली, डायरेक्ट हांड्यात उचलायचा ताप राहिला. आता पाहुणा आल्यावर ताप काय, फक्त आता हांड्यात बुडवायचा आणि पाहुण्याला एवढंच राहिलं की नाही. तिथं सुद्धा बिचाऱ्याचा डोकं लावणार. बरं काळ बदलला, पाहुणा आला, नळीच घ्यायची, घे तुला लागतंय तेवढं ते, आता आपला तू बंद करून आत येऊन